अगदी कमीत कमी साहित्य वापरून कोणतंही वाटण न बनवता एकदम रुचकर आणि खमंग कुरकुरीत अशी अळूवडी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार. आजच्या आणखी एका पितृपक्ष विशेष रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण कमीत कमी साहित्यात तरीही चविष्ट चवदार बनणारी अळूवडी बनवतोय. विशेष म्हणजे इथे आपण आज कोणतंही वाटण बनवलेलं नाही आहे. चला तर लगेचच या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी हा जो आळू घेतलेला आहे तो खास अळूवडी बनवण्यासाठी वापरला जातो. याचे जे देठ असतात ते ब्राऊन रंगाचे असतात आणि पानांची जाडी किंचित जास्त असते. आपण जो भाजीसाठी आळू वापरतो ती पानं थोडीशी पातळ असतात, कोवळी आणि हिरवीगार असतात. त्याचप्रमाणे हा आळू थोडा कमी खाजरा असतो भाजीच्या आळूपेक्षा. आता या आळूच्या पानाचे देठ आपण काढून घेऊयात. देठासोबत पानाच्या मधोमध जी ही मोठी शीर असते ती देखील सुरीने होता होईल तितकी काढून घ्यायची. पण ही शीर चाकूने कापताना कधीकधी पान फाटण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायचं. किंवा मग चाकूने शीर काढता आलीच नाही तर मग सरळ लाटण्याने सर्व पानं अशी लाटून घ्यायची. यामुळे जिथे जिथे पानाच्या शिरा आहेत त्या मऊ पडतात आणि नंतर आळूचा रोल बनवताना तो अगदी सहजपणे बनतो. तर इथे मी या सर्व पानांचे देठ काढून घेतले. त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून घेतली. आता या सर्व पानांच्या शिरा अशा प्रकारे लाटून घ्यायच्या. तर अशा प्रकारे जिथे जिथे या शिरा जाडसर वाटतात तिथे तिथे या लाटण्याने अशा लाटून घ्यायच्या. तर आता तुम्ही पाहू शकता हे जे पान आहे ते अगदी सहजपणे फोल्ड होते. तर अशाच प्रकारे आपण सर्व पानांच्या शिरा लाटून घेऊयात. इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे चिंच भिजण्यासाठी ठेवलेली होती. चिंच भिजवण्यासाठी जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर ती पटकन भिजते. आता यामध्ये आपण 2 चमचे गूळ घालूयात. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकम देखील या ठिकाणी वापरू शकता. पण चिंच वापरल्यामुळे जी चव या अळूवडीला येणार आहे ती कोकम वापरून येत नाही, त्यामुळे शक्यतो चिंचेचा वापर करा. आता यामध्ये हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गूळ पाण्यामध्ये विरघळतोय तोपर्यंत आपण इथे पिठाची तयारी करून घेऊयात. तर इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता याचा अचूक अंदाज येण्यासाठी एका पानासाठी साधारण मोठ्या चमच्याने 2 चमचे पीठ घ्यायचं. म्हणजे आपल्याकडे जो पोहे खाण्याचा मोठा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे पीठ एका पानासाठी पुरे होतं. तर इथे मी 6 पानं वापरणार आहे, त्यामुळे 6 पानाच्या अंदाजानुसार मी 12 चमचे पीठ घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा मी घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे या ज्या वड्या आहेत त्या कुरकुरीत व्हायला मदत होते. तुम्ही घेतलेली आळूची पानं जर थोडी मोठी असतील तर त्यासाठी एका पानासाठी 3 चमचे बेसन घ्या. आता यामध्ये आपल्याकडे असलेले नेहमीचेच मसाले आपण घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातली, पाव चमचा जिरापूड घातली. जिरापूड जास्त घालायची नाही, नाहीतर कडवट लागतात मग वड्या. पाव चमचा हळद घालूयात. आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि शेवटी हे चिंचगुळाचं पाणी यामध्ये घालणार आहोत. तर साधारण अर्धी वाटी इतकं हे पाणी झालेलं होतं. तर चिंचेचा पल्प मी काढून घेतला आणि गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर अर्धी वाटी चिंचगुळाचं पाणी झालेलं आहे ते पूर्णपणे यामध्ये मिक्स करायचं. यामुळेच छान आंबट गोड चव येते अळूवडीला. आता चिंचगुळाच्या पाण्यामध्ये आधी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येतो. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पीठ एकदम पातळ बनवायचं नाही किंवा एकदम घट्टसुद्धा बनवायचं नाही. पीठ जर एकदम घट्ट झालं तर अळूवडी खाताना त्याचा घास लागू शकतो आणि पीठ जर एकदमच पातळ झालं तर आपल्याला अळूचे रोल्स व्यवस्थित बनवता येत नाहीत. त्यामुळे एकदम ह्या अशा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे अजिबात आपल्या पिठामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत, कारण आपण थोडं थोडं करून पाणी यामध्ये ॲड केलं. पाणी एकदमसुद्धा घालायचं नाही आणि चमच्यावरून हे पीठ असं पडलं पाहिजेत. तर ह्या अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपली आळूची पानं तयार आहेत, पीठ देखील तयार आहे. आता आपण आळूचे रोल्स बनवायला घेऊयात. तर इथे हे पान मी पालथं ठेवलेलं आहे. आता या पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घेऊयात. पीठ सर्व बाजूंनी एकसमान लावायचं. अशा प्रकारे हातानेच आपल्याला हे पीठ सर्व पानाला लावून घ्यायचं आहे. तर इथे या एका पानाला व्यवस्थित पीठ लावून झालेलं आहे. आता दुसरं पान यावरती ठेवताना पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं. या पानाला देखील अशाच प्रकारे सर्व बाजूंनी एकसमान असं पीठ लावून घेऊयात.
पानांच्या मध्ये अगदी जास्त देखील पीठ लावायचं नाही, नाहीतर फक्तच पीठ खाल्ल्यासारखं लागतं। मात्र पीठ पानाला सर्व बाजूंनी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे याकडे लक्ष द्यायचं। तर इथे या पानाला देखील हे पीठ व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे। आता यावरती तिसरं पान ठेवूयात। तर तुम्ही जास्तीत जास्त 3 किंवा 4 पानांचा रोल बनवा, म्हणजे तो अगदी योग्य जाडीचा बनतो। त्यापेक्षा जास्त पानं वापरू नका, नाहीतर मग अळूवडी खूपच मोठी होते आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही किंवा वाफवली जात नाही। त्यामुळे 3 किंवा 4 पानं वापरायची रोलसाठी। तर इथे या पानाला देखील व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे। आता याचा रोल बनवूयात। रोल बनवताना सगळ्यात आधी ही जी पानाची टोकं आपल्याला दिसत आहेत त्या दोन्ही बाजू आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत। या बाजू दुमडताना त्यालासुद्धा थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे त्या सुटत नाहीत आणि लेयर्स देखील छान पडतात मग अळूवडीला। तर इथे मी एक बाजू बंद करून घेतली, आता ही दुसरी बाजू देखील बंद करून घेऊयात। आता या पानांच्या बाकीच्या ज्या 2 बाजू उरलेल्या आहेत त्या देखील आपल्याला थोड्या थोड्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे हा रोल दिसायला सुद्धा छान दिसतो आणि रोल सुटत देखील नाही। अशा प्रकारे चारी बाजू आपण फोल्ड करून घेतल्या आणि आता अशा प्रकारे थोडं थोडं प्रेस करत करत आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे। तर असं थोडं थोडं प्रेस करत हा रोल बनवल्यामुळे रोल जो आहे तो मध्ये पोकळ राहत नाही आणि आपल्या अळूवडीला छान लेयर्स पडतात। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला हा जो रोल आहे तो बनून तयार आहे। शेवटच्या टोकाला अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे रोल वाफवताना तो सुटणार नाही। त्याचप्रमाणे रोलच्या या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पीठ भरून घ्यायचं, म्हणजे त्या पोकळ राहत नाहीत। इथे मी 6 पानांचे 2 रोल्स बनवून घेतले आणि ज्या प्लेटवरती आपल्याला ते वाफवायचे आहेत त्या प्लेटला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती हे रोल्स ठेवायचे। आता 15 मिनिटासाठी आपल्याला हे रोल्स वाफवून घ्यायचे आहेत। पाण्याला उकळी आलेली आहे। मीडियम गॅसवरती 15 मिनिटासाठी आपण हे रोल्स वाफवून घेऊयात। तर 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही रोल्स अगदी व्यवस्थित उकडलेले आहेत। रोल्स योग्य वाफवले गेलेत का ते पाहण्यासाठी अशा प्रकारे चाकू रोवून पाहायचा। चाकू स्वच्छ बाहेर येतो, म्हणजे आपले रोल्स उकडले गेलेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि याच भांड्यामध्ये हे रोल्स ठेवून देऊयात। अळूचे हे रोल्स आता थंड झालेले आहेत। अळूचे रोल्स थंड झाल्याशिवाय त्याच्या वड्या पाडायच्या नाहीत, नाहीतर वड्या तुटण्याची शक्यता असते। तर इथे हे रोल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता अर्धा सेंटीमीटर जाडीच्या वड्या पाडून घेऊयात। तर इथे मी दोन्ही रोल्सच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि या इतक्या वड्या आपल्याला मिळालेल्या आहेत। आता हवं तर तुम्ही या डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता। जितक्या तुम्हाला आता खायच्या आहेत तितक्या तळून घ्या आणि बाकीच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या। या वड्या तळताना तेल मीडियम गरम हवं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या छान कुरकुरीत बनतात। जर तुम्ही मंद आचेवरती या वड्या तळायला गेलात तर त्या तेलकट बनू शकतात। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती या वड्या अशा तळून घ्यायच्या। तर इथे वडीला छान कलर आलेला आहे। आता आपण या वड्या काढून घेऊयात। अशाच प्रकारे बाकीच्या सर्व वड्या आता तळून घेऊयात आणि इथे आपली खमंग कुरकुरीत रुचकर अशी ही अळूवडी बनवून तयार झालेली आहे। एकदम मोजक्या साहित्यात होणारी ही अळूवडी तितकीच चविष्ट लागते। आंबट गोड चवीची अशी ही अळूवडी अजिबात कोणतंही वाटण न करता आपण बनवलेली आहे। यामध्ये आपण आलं लसूण वगैरे काहीच वापरलेलं नाही, त्यामुळे पितृपक्षात तुम्ही अशा प्रकारे ही अळूवडी नक्की बनवून पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।